या ठिकाणी आपल्या गोविंद या ठिकाणी पवित्र स्थानातील देवाचे मुकुट आणि दागिने चोरीला गेलेले आहेत। त्याच्या निषेधार्थ हा निषेध मोर्चा आहे। या ठिकाणी पोलिसांना आम्ही आवाहन करतो की आम्हाला 15 दिवसामध्ये या चोरीचा छडा लागला पाहिजे, आम्हाला ते माल मिळाला पाहिजे, चोरांचा तपास लागला पाहिजे। याच्याकरता आम्ही आग्रह केलेला आहे, विनंती केलेली आहे की 1 महिन्याच्या आतमध्ये वारीच्या मागे फिरण्याच्या आतमध्ये हे तपास पूर्ण झाला पाहिजे आणि ते आरोपी जेलबंद झालं पाहिजे। अशा प्रकारचं आम्ही त्यांना सूचना केलं, निश्चितपणे ते पालन करतील। अन्यथा वारी परत आल्यानंतर आम्ही ह्या विषयावरती तारखेत बसू आणि पुन्हा विषय घेऊ। 8 दिवसातच ज्ञानोबा तुकोबांच्या पालखी समवेत पांडुरंगाच्या दर्शनासाठी पंढरपूरला जातोय आणि वेळेत जर याचा तोपर्यंत आम्ही रिटर्न फिरतो तोपर्यंत याचा काही शोध लागला गेला नाही तर संपूर्ण मावळ तालुका वारकरी मंडळाच्या वतीनं भव्य आंदोलन करून याचा निषेध नोंदवला जाईल। छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पाऊल झाला मावळ तालुका। या मावळ तालुक्यात खरं जर पाहिलं तर आज कशा करता तर या ठिकाणी दिंडी आपल्या आधी कुठं मोदी चौकीत जाते। हो मोदी चौकीनं जाते। का बरं आली याचं कारण एकच, साबळेवाडी पवित्री या ठिकाणी श्रद्धास्थान असलेलं तुकोबारायांचं मंदिर आणि या मंदिरामध्ये आणि मंगळसूत्र गेलेले आज किती दिवस झाले, बरेच दिवस झाले। आपण या ठिकाणी मोदी चौकीत हे महाराष्ट्रातील आज आपण या ठिकाणी आलो कशा करता, आपली मागणी काय आहे, नामस्मरणाची आहेच आहे, तर त्यात फार मोठी जबाबदारी मोदी चौकीत सुद्धा त्यांना तो धन्यवाद द्यावे थोडे जाईल। कारण कसं इतकी कसोटीने उशीर जरी लागला असतात तर मी संपूर्ण वारकरी मंडळीतर्फे महिला वर्गातर्फे विनंती करतो का मोदी चौकीने त्याचा लवकरात लवकर तपास लावून मार्गदर्शक राबवतो। पूर्ण मावळ तालुक्याचे सर्वांचा अधिष्ठान असलेलं गोविंद साबळेवाडी फाटा तुकाराम महाराज या मंदिराचे गेल्या 1 महिन्यापूर्वी चोरी झाली आहे आणि त्या चोरीचा तपास मिळवून नाही झाला म्हणून त्या ठिकाणी संपूर्ण मावळ तालुक्यातील मावळ तालुका दिंडी समाज असेल, मावळ दिंडी समाज असेल, भंडारा डोंगर दिंडी समाज, रामचंद्र डोंगर दिंडी समाज, बोरवाडेश्वर दिंडी समाज, त्याचप्रमाणे संपूर्ण मावळ तालुक्यातील वारकरी संप्रदाय मंडळ त्या ठिकाणी आपण आमच्या त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज चौकातून नियोजित वेळेप्रमाणे 11 वाजता आपण या दिंडीचं आयोजन केलं आणि शांततेच्या मार्गामध्ये आपण त्या पोलीस स्टेशनला जाब विचारण्यासाठी आलेलो आहोत। ज्ञानोबा तुकाराम या भजनानी शांततेच्या मार्गामध्ये आपण या ठिकाणी खऱ्या अर्थाने आलेलो आहे। गेले अनेक वर्षापासून आपण पाहतो की जगद्गुरु संत तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर महाराज यांच्या भक्ती मार्गाने आपण सर्व वारकरी मग बंधुत्व असेल, सामाजिकता असेल, असा सर्वांचा आपल्याला जो काही घालून दिलेला आदेश आहे त्याप्रमाणे संपूर्ण तालुक्यातील वारकरी या ठिकाणी शिवाजी चौकापासून त्या पोलीस स्टेशनपर्यंत येत असताना आपण सर्वांच्या उपस्थितीत त्यांना हेच विचारणार आहे की गेल्या मे महिन्यामध्ये आपल्याला चोरी झाली ती तक्रार या ठिकाणी दिली आणि त्यानंतर विश्वस्त मंडळ 2 वेळा या ठिकाणी येऊन त्यांनी कुठलीही दखल घेतली नाही आणि ती दखल घ्यावा म्हणून खऱ्या अर्थाने एक वारकरी, कारण हे सर्वांच्या भावनेवरती खऱ्या अर्थाने थोडंसं नकळत भावना दुखावल्या जातात आणि म्हणून
आपण याचा लवकरात लवकर विचार करावा. कारण ज्ञानेश्वर माऊली आणि तुकाराम महाराज यांनी खऱ्या अर्थाने वारकऱ्यांना जी शिकवण दिली त्या शिकवण्याचा आदर करून हे वारकरी काम करत असतात. त्यांना कुठलंही महत्त्व दिलं जात नाही, त्यांचा आदर केला जात नाही आणि खऱ्या अर्थाने ते आपल्याला सूचित करायचे. आणि म्हणून या ठिकाणी सर्व तालुक्यातील वारकरी, कीर्तनकार, प्रवचनकार, मृदंगाचार्य, गायनाचार्य, निष्ठावंत वारकरी आपण पाहता गेल्या अनेक वर्षापासून देहू ते आळंदी, आळंदी ते देहू पासून पंढरपूर पर्यंत आषाढी वारीला जे वारकरी जातात, कुठल्या भक्तिभावाने त्यांना जे संतांनी शिकवण दिली त्या शिकवणीचा आदर करून कुठलाही तक्रार भांडण न करता त्याचं पालन केलं जातं. आणि वारकरी काय त्या जगाला त्या तुकाराम महाराज माऊली सर्व संतांनी या दिशा दाखवून दिली, त्या बाई म्हणून हे सर्व वारकरी त्यांचं काम करत असतात याची भावना आपण लक्षात घेऊन खऱ्या अर्थाने त्याचा विचार केला पाहिजे. आता ही दिंडी इथे आणायची वेळ येऊन द्यायला नव्हती पाहिजे. त्यापुढं आपल्याला विनंती करतो सर्व वारकऱ्यांच्या वतीने की आपण निश्चित स्वरूपात वारकऱ्यांचा आदर केला पाहिजे, त्यांच्या भावना समजून घेतल्या पाहिजे. कालच्या भविष्यात आपण त्याचा विचार जर केला नाही तर तुकाराम महाराजच्या म्हणण्याप्रमाणे देऊ ते देऊ काशीची लंगटी, नाहीतरी नारळाच्या माथे अनुकाठी या न्यायाने सर्वांना उतरावं लागेल. आणि म्हणून मी जास्त काही न बोलता आपण विनंतीपूर्वक सांगतो की आपल्या त्या सर्व वारकऱ्यांचा विनंती मान ठेवा. आणि तुम्हाला विनंती करतो की या जे काही झाली घटना त्याचा लवकर तपास करावा अशी सर्व वारकऱ्यांच्या वतीने नम्र विनंती. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. नमो विठ्ठला राजया पांडुरंगा, नमो रुक्मिणी माऊली जानगंगा, नमो चंद्रभागा, नमो पुंडलिका. नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा. खरं तर आजचा दिवस आपल्यासाठी दुर्दैवी म्हणावा लागेल. आपल्याला भजनाच्या स्वरूपामध्ये या ठिकाणी निषेध मोर्चा काढावा लागतोय, आंदोलन काढावं लागतंय. जगाचा मालक पांडुरंग परमात्मा रुक्मिणी आई साहेब हे जर सुरक्षित नाही तर ही जनता कोणाच्या जीवावरती सुरक्षित राहणार आहे हा प्रश्न आहे माझा. साहेब मी फार लहान वारकरी आहे, साधक आहे, निष्ठावंत वारकरी. या मावळ तालुक्यामध्ये जवळपास 40 दिंड्या आहेत. उद्या आम्हाला आषाढी वारीला जायचंय, पांडुरंगाच्या दर्शनाला जायचंय. कोणत्या दृष्टीने आम्ही पांडुरंगाच्या दर्शनाला जायचंय? ही संतांची भूमी आहे. जगद्गुरु तुकोबारांच्या पदस्पर्शाने सगळे पादुका ज्या ठिकाणी आहेत त्या ठिकाणी चोरी होते. 1 महिना झालाय. आपण जर एखाद्या अधिकाराचा फोन आला वरतून तर तुम्ही स्टँडअप होता. हा विज्ञानाचा काळ आहे. अनेक खाती छत्रपती शिवाजी महाराजांचा हा मावळ प्रांत आहे. त्या काळामध्ये गुप्तहेर खातं होतं. काही काळामध्ये शोध लागले जायचे. महिना झालाय. आम्हाला विनंती करायची आहे तुम्हाला. आम्ही विनंती करण्यासाठी आलो. आम्ही भजन करणारी मंडळी. खरं तर मी साहेबांना बोललो तर आतमध्ये बसूनच भजन करू. पण या ठिकाणी तुमचं कार्य पाहता सगळ्यांनी आपल्याला सहकार्य केले, पुढेही सहकार्य राहील. पण आमच्या देवाचे जर मी लहान म्हणून या ठिकाणी मोठा गाठ घेतोय, उद्या जर त्याचा शोध लागला नाही, गोरगरिबाने कष्टाने शेतामध्ये राबून 1-1 रुपये करून ते दागिने घडवलेत, देवाच्या डोक्यावरती घातलेत. देवाच्या डोक्यावरती तो मुकुट, ते मणी सोन्याचे, आमच्या कष्टाचे घामाचे. हे काय फुकटचे नाहीये, कुणाकून देणग्या घेऊन केलेले नाही. आणि हे दागिने देवाच्या डोक्यावरती शोभून दिसतात. ज्या दिवशी ते शोभून दिसतील त्या दिवशी आम्ही आषाढी पंढरीला मोकळ्या श्वासाने भजन करण्याबरोबर तुकोबारांचं जाऊ ही विनंती करतो. साहेब आपण सुद्धा महिनाभर काय तपास लावला याची उत्तर आम्हाला द्यावी. अनेक मंडळी आहेत या ठिकाणी दिसायला छोटे पण 40 दिंड्या या मावळच्या गेले. याचं भान आपल्या पण डोक्यात असावं. हा मावळचा हे कामचं गाव आपल्याला कमी पडेल. आपल्याला माहिती वारकरी संप्रदायावरती ज्ञानोबा तुकोबारासाठी प्राण देणारी मंडळी याच मातीमध्ये आहे. याचं भान ठेवावं. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. कोणते बाबा? आज या ठिकाणी संपूर्ण मावळ तालुका हिंदू समाज अनेक दिंड्या, महाराजांनी सांगितलं 40 दिंड्या, 40 दिंड्या नाही त्या सगळ्या जर इथं आल्या तर काय होईल याची तुम्ही दक्षता घ्यायला पाहिजे. आणि वास्तव पाहता आज जो मोर्चा या ठिकाणी काढण्याची वेळ आली, वास्तव पाहता ही वेळ यायला नको होती. परंतु
तुकोबाराय म्हणतात रात्रंदिवस आम्हा युद्धाचा प्रसंग आंतरबाह्य जग आणि मन. तसं वारकरी असा आहे की भले तरी देव कासेची लंगोटी नाथाळाचे माटे हाणू काठी असा सुद्धा वारकरी आहे. परंतु ह्या वारकऱ्यांच्या भावना दुखू नये. आज भगवंताचा मुकुट जाणं, रुक्मिणी आईचं मंगळसूत्र जाणं हे वास्तव पाहता हे फार मोठा वारकऱ्यांचा, हा वारकरी संप्रदायाचा हा अपमान आहे. हा अपमान वारकरी संप्रदाय सहन करू शकत नाही. म्हणून साहेबांना एक विनंती आहे की साहेब तुम्ही याचा वास्तव पाहता इथपर्यंत एवढं कारण नको होतं, तरी पण तुम्ही इथपर्यंत आणण्याची वेळ आणली. इथून पुढे तो लवकरात लवकर तपास करावा आणि माझ्या पांडुरंगाचा, माझ्या रुक्मिणी साहेबांचा हे जे गेलेले दागिने ते परत मिळावे हीच या ठिकाणी अपेक्षा करतो. रामकृष्ण हरी रामकृष्ण. धर्माचे पालन करणे पाखंड खंडन हेची आमंत्रण दामोजी वाढवया नाम. पवित्र पुण्य सलील इंद्रायणी मैयाच्या तीरावर आपल्याला आमचे तुकोबारा पादुक असतात. या पादुका स्थानावर गेले अनेक वर्ष अखंड हरिनाम सप्ताह होत असतो आणि तो सप्ताह झाल्याच्या नंतर साहेब त्या देवाची अभूषणाच्या देवाची अलंकार सोडून गेलेले आहेत. खरं तर ही असणारी घटना ही महाराष्ट्राबद्दल पद्धतीची दोन पूर्णपणे महाराष्ट्रात येईल आणि वारकऱ्याने संताप निर्माण होईल. परंतु आम्ही वारकरी आपणास प्रयोग करीत आहोत, आपणास विनंती करीत आहोत की आमच्या देवाची अभूषणं, आमच्या देवाची अलंकार हे सुरक्षितपणे तुम्ही आमच्या हातात सुपूर्द करावी ही आपल्याला विनंती आहे. मावळ तालुका दिल्ली समाज असेल, अखिल भारतीय वारकरी मंडळ असेल, पवनमाळ वारकरी समाज असेल, आपल्या सर्व वारकऱ्यांच्या वतीने आपल्याला विनंती करण्यात येत आहे. उपस्थित सर्व वारकरी पंगवानी बघितलं खऱ्या अर्थाने एक महिन्यापूर्वी आपल्या कोणती साबळी फाटा येथील तुकाराम महाराज पाठवत आहे. तिथं मंदिर आहे. आपल्या 35 गावांचे ते गोष्ट आहे. आता 35 गावाच्या वतीने आपला हा मोर्चाचं मुख्य कारण 1 महिना झालं त्या ठिकाणचं मुकुट आम्ही मनुष्य थोडीच केलं आणि ते सापडलं. त्याच्या वेळचा दुःख आपल्या सर्वांना आहे. मी काल परवा दिवशी काही अर्थाने बच्चूमाराजी बोललो अशा प्रकारचा विषय झाला. त्यांनी पण सांगितलं आपण सर्वजण एकत्र येऊ, कारण का आता पुढच्या वारचे नियोजन चालले सगळ्या दिवशी आणि सर्व वारकरी या ठिकाणी आणले तर मोठ्या प्रमाणात गर्दी होईल. हा विषय महाराष्ट्राबरोबर आहे. तर काही प्रमाणात मोजक्या लोकांना बोलून आपण या ठिकाणी आलात. मला बघून सर्व दिंडी चालकांचं, मावळ दिंडी समाजात सर्व वारकऱ्यांचं मी आभार व्यक्त करतो. कारण हा विषय सगळ्याच्या जीवाभावाचा विषय, आत्महत्येचा विषय आणि खऱ्या अर्थाने आपल्याला एक फटक्यात आघात झाल्यासारखा विषय आहे. कुठल्याही विषय जे ज्याला आपण जीवन भर शकतो ते आपल्या संत आणि देव या गोष्टींच्या विचाराने आपण चालत असतो. आता आपण पाहतोय जीवनामध्ये जीवन जगायचं असेल तर खऱ्या अर्थाने हा वारकरी हा राहिला पाहिजे, संततेच्या राहिले पाहिजे तर आपलं जीवन जगत जगता येईल. आजच्या विचारिकामध्ये ह्या गोष्टी थोडं म्हणजे दुसरं स्थान दिलं जाते, परंतु नाही ही गोष्ट सगळ्यात प्रथम क्रमांकाची आहे. आजही आपण फक्त या विचार संस्कार जपण्याचं काम ह्या वारकऱ्यांनी केलं आणि वारकरी संस्कार विचार जपतात तेव्हा हा समाज ठीक करतोय. आजही बघा तुम्ही तमाशामध्ये लोक बघा आणि कीर्तनामध्ये लोक बघा, हा मोठा फरक आहे. आणि वारकऱ्यांमध्ये जो विचार असतो तो विचार प्रचंड समाजाला दिशा देणारा मोठ्या प्रमाणात असतो आणि त्या दिशेवरती हा समाज चालतो. संतांनी लिहिलंय हा वारकरी का असावा तर संतांचा जयजयकार, संतांनी देवाचा जयजयकार केला आणि देवापाशी जाण्याचं काम वारकऱ्याच्या माध्यमातून आपल्या कोणाला चांगल्या माणसाला होऊ शकतं. म्हणून हा विचार वारकऱ्याचा हा जपला पाहिजे. ती स्थाने तुकारामाला थांबायचे, मुक्काम करायचे, त्यांच्या पाठोपावच्या 22 वर्षापूर्वी आणि 35 गावं एकत्र करून त्या ठिकाणी सत्य आणि पद्धतीची चालू केली. एक 4 भागाचा निर्माण होऊ द्या. अशा प्रकारचं अनेक ठिकाणी सत्य होतं आणि त्या ठिकाणी सुरक्षा कार्य करतो ते सहभाग देतो. कारण का हा विचार आपल्याला फक्त काळजी पाहिजे आणि अशा ठिकाणी जर वाईट प्रवृत्त्या तर असे खूप कृत्य करत असतील त्याचा बंदोबस्त करणं. एखादं काम चांगलं काम हातात तर मागे ठेवा पण ह्या कामाला पहिले पाहून द्या. कारण का ह्या कामामुळे समाज टिकणारे हे जर व्यवस्था मोठीच काढली तर समाजामध्ये काय होईल काय सांगता येणार नाही. अशा प्रकारची व्यवस्था चांगली व्यवस्था याच्यामध्ये जर तुम्ही दुर्लक्ष केलं आणि तपास करतो म्हणून सांगितलं की सांगणार नाही खऱ्या अर्थाने तुमचं अपेक्षित लागता
हे अपयश आहे तुमचं. तुम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये 2-4 दिवसामध्ये कुठल्याही तालुक्यामध्ये माझं सर्व प्रसंग होण्याच्या माध्यमातून कुठलाही विषय धार्मिक असलं त्याला पहिलं प्राधान्य द्या. एखादा आमचा वारकरी आला त्याची इज्जत करा. तो वारकरी ठीक आहे, 5 वर्षाच्या चुकीचे लोक असू शकतात, पण वारकरी हा वारकरीच आहे. आणि चुकीचे लोक पण तुमच्या लक्षात असतात, ते काय आम्ही सांगायची आवश्यकता नाही. पण वारकऱ्याला किंमत आहे, त्याचा काय प्रश्न असेल समजून घ्या, त्याला बसायला इज्जत करायची बसायला द्या आणि त्याचा मान सन्मान करा. अरे आपल्या पुण्यवान करा. आमचा वेगळं नाहीये, आमच्यातही लोक आहे आणि एक जबाबदारी तुमच्यावर दिलेली आहे. त्या जबाबदारी आम्हाला Receive 370 rupees on Google Pay for business. त्या ठिकाणी सहकार्य करत असतात. ह्या पुस्तकामध्ये ह्याचा प्रश्न आणू नये असा वारकऱ्यांच्या वतीने आम्ही काय आलो तर जेणेकरून तुम्हाला जाणीव असायची असा विचार कुठल्या विषयाला पहिला प्राधान्य द्यायचं तुम्ही आणि कुठल्या विषयाला मागचं द्यायचं नंतर द्यायचं ह्या गोष्टीसाठी आम्ही चालू. कारण कुठल्या पण गोष्टी आपण घेतो तिच्यात वेळ व्यस्त झाला. हा राष्ट्र तुमचं पूर्ण जनविधी असतं, त्याचा वेळ नसते, इतकी काम असतं तुमची, तरी त्याच्याला काम पुढलं पहिलं घेतलं पाहिजे. हा विचार आपण या पुस्तकामध्ये करा. अन्यथा या भविष्य काळामध्ये हाच वारकरी तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात आम्ही या पुस्तकामध्ये एकत्र बसणार दिंडी भाग आणलेला आणि याच्यामध्ये सगळ्या दिंडी एकत्र येतो. खऱ्या अर्थाने वारकऱ्यांना किंमत असावी. सर्वच प्रशासन खातो आज आहे ना आमचे जो रान नाही त्याच्या बाबतीत त्याच्या काही मला व्यक्त करते दुःख व्यक्त करतात. कारण वारकऱ्यांना प्रशासनामध्ये पोलीस खात्यामध्ये किंमतच नाही. या पुढच्या काळामध्ये घेतलं नियोजन आम्ही तालुका लेवलला करू. भविष्य काळामध्ये तुम्हाला सुद्धा आठवण असावी तर हा विचार आपल्याला तारू शकणार आहे. आपल्या परिवाराला पण तारणार आहे, आपल्या परिवाराला पण चांगल्या दिवस आणणार आहे, तो हा विचार आणणार आहे. या आठवणीतून तुम्ही सुद्धा भविष्य काळामध्ये चांगलं काम करा. कुठल्याही धार्मिक क्षेत्रातल्या माणसावरती अन्याय होणार नाही आणि कुठे असं उच्च वाईट कुठे घडलं तर त्याच्यामध्ये हेही पाहता कुठल्याही परिस्थितीमध्ये हा आता मोठी आमचा इथं आला तुम्हाला फक्त सांगण्यासाठी की ह्या गोष्टी 15 दिवसामध्ये निकाली काढा. त्याच्या वारी परत आल्यानंतर परत आम्ही मोठ्या प्रमाणात तुमच्याकडे येऊ. त्या वेळेला जाग विचारणार नाही, त्यावेळेला काही गोष्टी काही सगळं गेले तर तुम्हाला सण करावं होती. माझी आव्हानाने विनंती आहे या सर्व गोष्टी. कारण मी सांगतो माझ्या उपोषण जेव्हा चालू होतं तेव्हा 10 दिवस तेव्हा 3,000 वारकऱ्यांनी रेल लोक होते. बरोबर 3,000 पण जेव्हा 3,000 लोकांनी वारकऱ्यांनी मला माहिती आहे हा वारकरी व्यवसाय ना किती चांगला आहे आणि तिने चांगल्या भावनेतून काम करतो, चांगल्या गोष्टीसाठी पुढे येतो. हे माझा स्वप्न अनुभव आहे. तर आपण या पुढच्या काळामध्ये ही वेळ आणून देऊ नका. 15 दिवसामध्ये तुम्ही मुलीला काम करावा अध्यक्षाकडे वेगळे पुढे त्यांना विनंती आहे बोलणार निवेदन द्या. निवेदन पुढे रामकृष्ण हरी. सर्वांना आवाज येतोय? माऊली तुम्ही कारण जरी चुकीचं असलं म्हणजे माझी आता द्विधा परिस्थिती आहे. म्हणजे तुम्ही आले या गोष्टीचं दुःख मानावं की माझ्याच परिवारातली माणसं आलेली आहे म्हणून आनंद मानावा याच अडचणी. इथे महाराज म्हणत होते मी लहान आहे मोठा आहे नवीन महाराज आहे. महाराज असतात तर वारकऱ्याची बरोबरी कोणीच करू शकत नाही. एका वारकरी परिवारातला आहे म्हणून तुमचं इथे आनंद म्हणजे कारण थोडा वेळ बाजूला ठेवतो तुम्ही आपण मूळ कारणावर म्हणतो. तुम्ही लोक इथे आले मग अंतःकरणापासून सांगतो माझ्या एवढा आनंदी कारण माझ्या पोलीस स्टेशनला माझ्या घरचे अजून कोणी आले नाही. वारकरी घरातलं असल्यामुळे माझे वारकरी परिवारातली लोक आली हा त्याहून मोठा माझ्यासाठी फॅमिलीच आल्यासारखं. आता मी 2-3 गोष्टी फक्त आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करतो. तुम्ही जो मुद्दा मांडला चोरी झालेली आहे निश्चितपणे ही दुर्दैवी घटना आहे. आपले प्रयत्न जे चालू आहे ते मी आपल्याला शेवटी माझ्या 2 मिनिटाच्या भाषणाच्या शेवटी सांगतो. त्याआधी वारकरी कुटुंबाचं कसं असल्याचं सांगितलं हा परिवार आहे. तर त्याआधी मला एक सांगायचं माझ्याकडे अध्यक्ष तुम्ही याच्यात आले होते मागच्या आठवड्यात आपण खूप महाराजांनी व्यक्त केलं की वारकऱ्यांचा अपमान. आपण 7-8 लोक आल्यानंतर यांना माझ्या केबिनमध्ये सगळ्यांना तुझ्याबरोबर दांबूकर सरपंच पण होते सगळे होते सर्वांना केबिनमध्ये बसून पाणी विचारून नंतर यांची चर्चा केली. या 8-10 लोकांना त्या दिवसापर्यंत झालेला सर्व तपास सांगितला होता की
सांगितलं होतं ना, त्या लोकांना समजून पण सांगितलं. तपास चालू आहे, त्या दिवसापर्यंत केलेला तपास पण सांगितला. ऐका ना, मी तेही सांगतो. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी आले, त्या दिवशी सांगितलं. तिसरी गोष्ट एक सांगतो, या गुन्ह्याचा तपास तांत्रिक दृष्टीने आपण सर्वतोपरी करीत आहोत. 100% देऊन हा आरोपी पकडण्यासाठीच माझं पोलीस स्टेशन प्रयत्न करेल, यात मी कोणतीही उमेदीच प्रकार होऊ देणार नाही. राहिला विषय वारकऱ्यांचा सन्मान, वारकऱ्यांचा मान, हा माझ्या अंतकरणाचा विषय. मी जोपर्यंत आहे ही वर्दी आम्हाला आमच्या वरिष्ठांकडे तसे लागेल, माझ्या तर अंतकरणापासून आहे. वारकरी माझा आहे, त्यांचा मान आहे. आणि हा गुन्हा असू द्या किंवा इतर कोणता गुन्हा, चेअरमन साहेबांनी जसं सांगितलं प्रायोरिटी 100% चेअरमन साहेब तुमचा मुद्दा अगदी योग्य आहे. आम्ही आमच्या पूर्ण प्रायोरिटी या गुन्ह्याच्या मागे लावू. माझी चांगली टीम देतो. आतापर्यंतचा तपास पण माझ्या पोलीस स्टेशनचे जे वरिष्ठ अधिकारी विजय पाटील साहेब, म्हणजे तपास देताना सुद्धा पोलीस स्टेशनचा सगळ्यात जो सिनियर अधिकारी आहे माझ्याकडचा, त्यांच्याकडे आपण तपास दिलेला आहे. त्या तपासाला स्वतः आम्ही फॉलोअप करतोय. DYSP साहेब कंटिन्यू मार्गदर्शन करतायत. आमची LCBची टीम त्याच्यावर काम करते. आपण तिथलं तांत्रिक मुद्दे आपण मांडले होते, त्या ठिकाणी आपण तांत्रिक विश्लेषण सुद्धा आपण चालू आहे आणि आपला तपास पॉझिटिव्ह वेने पुढे जातोय. निश्चितपणे याच्यात आरोपी आपल्या ताब्यात. आता एक 8 दिवसातच ज्ञानोबा तुकोबांच्या पालखी समवेत पांडुरंगाच्या दर्शनासाठी पंढरपूरला जातोय. आणि वेळेत जर याचा तोपर्यंत आम्ही रिटर्न फिरस्तोपर्यंत याचा काही शोध लागला गेला नाही, तर संपूर्ण मावळ तालुका वारकरी मंडळाच्या वतीनं भव्य आंदोलन करून याचा निषेध नोंदवला जाईल आणि त्याचा शोध घेण्यासाठी प्रशासनाला भाग पाडलं जाईल. रामकृष्ण हरी. मस्तक हे पायावर ह्या वारकरी संतांच्या. आज आपण या ठिकाणी सर्व वारकरी संपूर्ण मावळ तालुका, पवन मावळ दिंडी समाज असेल, मावळ तालुका दिंडी समाज असेल, जवळजवळ मागाशी महाराज सांगितल्याप्रमाणे 40 दिंड्या या ठिकाणी जवळजवळ एकत्र होतात. आज या ठिकाणी येण्याचं कारण, पोलीस स्टेशनला मोर्चा आणण्याचं कारण, या ठिकाणी आपल्या गोवित्री या ठिकाणी पवित्र स्थानातील देवाचे मुकुट आणि दागिने चोरीला गेलेले आहेत. त्याच्या निषेधार्थ हा निषेध मोर्चा आहे. या ठिकाणी पोलिसांना आम्ही आवाहन करतो की आम्हाला 15 दिवसामध्ये या चोरीचा छडा लागला पाहिजे, आम्हाला ते माल मिळाला पाहिजे, चोरांचा तपास लागला पाहिजे. याच्याकरता आम्ही आग्रह केलेला आहे, विनंती केलेली आहे आणि साहेबांनी सुद्धा आम्हाला आश्वासन दिलेलं आहे. तेव्हा या ठिकाणी 15 दिवस आतमध्ये जर हे शोध लागला नाही तर वारीवर आल्यानंतर नेवाळे साहेबांनी सांगितल्याप्रमाणे वारीवरून आल्यानंतर फार मोठं आंदोलन होईल, याचा आम्ही सर्व वारकऱ्यांच्या साक्षीने या ठिकाणी जाहीर करतो. आणि या ठिकाणी पुन्हा एकदा पोलिसांना साहेबांना विनंती करतोय की तुम्ही या चोरीचा निश्चित तपास लावावा, चोर पकडून द्यावा आम्हाला, अशी आम्ही त्यांना विनंती करतो. या ठिकाणी थांबतो. वारकऱ्यांच्या वतीने वारकऱ्यांनी केलं त्याचं मुख्य कारण सवय पडायची महाराजच्या पाचवीच्या ठिकाणच्या मुकुट म्हणजे मग सूत्र महिन्यापूर्वीच केलं आणि त्याच्या व्यक्तांत सर्व वारकऱ्यांना होतं. मग आम्ही 2 दिवसापूर्वी बसलो सगळ्यांनी एकत्र आणि सर्वांना सांगितलं की आपण या अशा चांगल्या गोष्टीवरती सर्वांनी एकत्र आवाज उठवला पाहिजे. सर्वांचा एक पण झालं आणि प्रमुख वारकरी या ठिकाणी सहभागी होत त्या गोष्टींचा निषेध नोंदवला आणि त्या ठिकाणी तपास अधिकाऱ्यांनी स्पष्ट सांगितलं की आम्ही लवकरात लवकर तपास करू. आमचं काय करताना नावं नाही की 1 महिन्याच्या आतमध्ये वारीच्या मागे फिरण्याच्या आतमध्ये हे तपास पूर्ण झाला पाहिजे आणि ते आरोपी जेलबंद झालं पाहिजे. अशा प्रकारचं आम्ही सूचना केलं, निश्चितपणे ते पालन करतील. अन्यथा वारी परत आल्यानंतर आम्ही ह्या विषयावर तालुक्यात बसू पुन्हा विषय घेऊ, कारण का ह्या गोष्टी कुठल्याही स्थानामध्ये देवाच्या या झाल्या नाही पाहिजे. देवाचे स्थान आपण आदराने मानतो, आपण त्या जीवन त्यांच्या संतांच्या ठिकाणावरती आपण जीवन जगतो, वाटचाल करतो आणि अशा गोष्टी अशा दगेपटके किंवा अशा गैरकृत्या काही घडत असतील तर ठिकाणी सर्व वारकरी कायम एकत्र येतील आणि ह्या गोष्टीचा जाब विचारतील. मी अधिकारी अशा प्रकारचा आज अधिकाऱ्यांच्या ठिकाणी विचारलं गेलं आणि आम्हाला त्यांनी उत्तर योग्य दिलं आणि पुढील काळामध्ये ते उत्तर त्यांनी सक्षम केलं नाही त्यांचं पुढील काळामध्ये उत्तर नियोजन करून त्यांनाही त्याच्या प्रकारचा प्रश्न विचारले जातो. अशा प्रकारचं या ठिकाणी